मणिपाल हॉस्पिटलचे नेटवर्क असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने ज्येष्ठ नागरिकांच्या गुडघेदुखीच्या आजारावर शस्त्रक्रियेशिवाय नवी उपचार पद्धती सुरू केली आहे. ही नवी उपचार पद्धती सांधेदुखीच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. ही अत्याधुनिक उपचार पद्धती शस्त्रक्रियेची जोखीम असलेल्या किंवा शस्त्रक्रियेला अडथळा ठरणाऱ्या आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी आशेचा नवा किरण ठरली आहे. या उपचार पद्धतीमुळे 65 वर्षांहून अधिक वयोमानाच्या रुग्णांच्या उपचार पद्धतीत कमालीचा बदल दिसून आला. सांधेदुखीशी कित्येक वर्ष झगडणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीयरित्या सुधारणा घडली. वाढत्या वयानुसार अनेक वयोवृद्धांना सांधेदुखीशी संबंधित ऑस्टिओआर्थरायटिसची समस्या जाणवते. भारतातील सुमारे 47% वृद्धांना ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास आहे. या आजाराशी झगडणाऱ्या रुग्णांची शारीरिक हालचाल मंदावते. परिणामी त्यांची जीवनशैली प्रतिकूल होऊन बसते. वाढत्या वयोमानात स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या कारणांमुळे सांध्यांची झीज होत राहते. प्रामुख्याने 60 पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागतो. की आपला हा जो लो डोस थेरपी आपण जी ऑस्टिओपोरोसिस पेशंटसाठी देतोय, तर याचं एक म्हणजे एक इट इज व्हेरी युजफुल फॉर पेशंट ज्यांना आपण ट्रीटमेंटसाठी किंवा सर्जरीसाठी घेऊन जाऊ शकत नाही. आणि अशी लोक जे पेनमध्ये आहेत पण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, अशा लोकांसाठी दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी युजफुल थिंग. आणि ट्रीटमेंटच्या प्राईससाठी जर तुम्ही विचारला तर इट इज 30,000 मध्ये आपण पूर्ण ट्रीटमेंट करतोय. सो म्हणजे सर्जरी एवढे कॉस्टली नाही आहे, पण ॲट द सेम टाइम पेशंट्स आर गेटिंग द रिलीफ. सो आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती मिळावी. आणि जसं सरांनी सांगितले की हे सर्जरीसाठी रिप्लेसमेंट नाही आहे, पण ज्या लोकांना सर्जरी करताच येणार नाही आहे, ज्या लोकांना सर्जरीसाठी जे केपेबल नाही आहेत किंवा क्रायटेरियामध्ये फिट होत नाहीत शारीरिक कमजोरीमुळे, त्यांच्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड दिस थिंग. आणि अलॉंग विथ दिस देर आर अदर मोडॅलिटीज, म्हणजे हे लो डोस रेडिएशनमुळं कार्डियक च्या लोकांसाठीही आपण त्यांना पेशंटला ट्रीट करू शकतो. आणि ते आम्ही आता हळूहळू सह्याद्री हॉस्पिटल हडपसरमध्ये अंडर रेडिएशन फॉर द रेडिएशन टीम ते आम्ही आता सुरू करणार आहोत फॉर कार्डियक, फॉर न्यूरोसाठी, पार्किन्सनसाठी. तर दॅट डेफिनेटली विल कम अप विथ दोज मोडॅलिटी. तो रेडियोथेरेपी ये जो रेडिएशन होते असं नाम LDRT, लो डोज रेडिएशन थेरेपी. जो डोज होते 0.5 ग्रे to treat the inflammatory joints and reduce that inflammation and give better quality of life for the patients who are not fit होते, सर्जरी मध्ये फिटनेस नहीं होते, कार्डियक डिसीज होते, लंग डिसीज होते, जो was not willing for surgery. तो ऐसा पेशेंट्स ने रेडिएशन low dose RT we give to give that quality of life. So this is a very low dose with a 0.5 gray, as I said. This will probably reduce the inflammation in the joints. So inflammation if you reduce, then the outcome is better because patients can walk, patients can do their own activities, and this is a non-invasive treatment which is probably replacing treatments like NSAIDs, oral tablets hote, I mean steroid injections hote. So those patient doesn't have to take. Dependency on those oral medications is gone. So don't have to go and repeatedly meet orthopedic surgeon for injections or for tablets. This will give a pain relief for almost 17 to 18 months as reported in the trials. So it can also be repeated if patient comes back with again the same symptoms after 2 years or after like 1.5 years, we can again do the same thing.